आज आपण बघणार आहोत अंडा मसाला किंवा त्याला एक शुकशुका असं पण म्हटलं जातं. त्यासाठी लागणारं साहित्य 4 अंडी, तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही अंडी घ्या. तेल घेतलं आहे, त्यानंतर कांदा, टोमॅटो, हा रेग्युलर आपला घरचा मसाला, गरम मसाला आणि ह्यामधला हळद, धणेपूड, हिंग, जिरेपूड वगैरे टाकणार आहे. तर आपण बघूया काय करायचं. आता इथे मी एक असा पसरट पॅन घ्यायचा, म्हणजे ही अंडी फोडून त्यात व्यवस्थित ठेवता येतील अशी. त्यानंतर पॅन तापत ठेवलं, त्यामध्ये तेल टाकलं आहे. आता तापलेल्या तेलामध्ये कांदा टोमॅटो टाकून घेते. आता इथे मी कांदा टोमॅटो टाकून घेतला आहे. आता तो छान लालसर होईपर्यंत छान परतवायचा आणि त्यामध्ये मग हे सगळे मसाले टाकायचे आणि आपला आधी मसाला तयार करून घ्यायचा आणि मग त्यामध्ये अंडी सोडायची. ते कशी ती मग दाखवते, आधी भाजून घेऊया. आता हे कांदा आणि टोमॅटो बऱ्यापैकी भाजले, तर ते ना करपू नये. आता मी मसाला टाकणार आहे, तर ते मसाला आपला करपू नये, तर यासाठी थोडंसं मी पाणी टाकलं आहे आणि मीठ टाकलं की कांदा लवकर भाजावा, अजून व्यवस्थित शिजावा. आता मी मसाले टाकून घेते. हे बघा, मी काय केलं आहे, तो जो कांद्याचा जो मसाला आहे तो पसरून घेतला आहे पॅनमध्ये आणि मी 4 अंडी टाकलेत. तर 4 कोपऱ्यात 4 अंडी टाकलेत आणि ती तुम्ही अशी त्याचं जे मधलं जे पिवळं बलक असतं ते तसंच ठेवू शकता, पण मला ते आवडत नाही, त्यामुळे मी तसं ते पसरून हे केलं आहे. पण तुम्ही ते तसं पण ठेवलं तरी चालतं. आणि त्यावरती मी परत मीठ आणि मसाला असा थोडासा भुरभुरून टाकला आहे. आता हे छान शिजू दे, गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि झाकून ठेवायचं, म्हणजे छान शिजेल. आपण थोड्या वेळाने बघूया. हे आता असं काहीसं दिसतंय, म्हणजे मी ते परतलं आहे. मला ते म्हणजे दोन्ही साईडने भाजलं की छान लागतं, त्यामुळे ते मी परतलं आहे. तुम्ही एक साईडनेच फक्त आहे तसं जे टाकलेलं तसंच ठेवू शकता, पण मी आता ते परतलं आहे म्हणजे छान भाजावं म्हणून परत एक झाकून ठेवते मी. एक शुकशुका इज रेडी. खूप छान लागते चपातीसोबत किंवा भाकरीसोबत.